आणि यानंतर नाशिकच्या नामांकित कंपनीमधील अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणी एक मोठी अपडेट समोर येते। नाशिकच्या कंपनीमधील धर्मांतर प्रकरणाचं मलेशिया कनेक्शन असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। पीडित महिलेला मलेशियामध्ये पाठवण्याचा कट असल्याचा संशय आहे आणि यासाठी पीडितेला पासपोर्ट काढण्यासाठी दबाव टाकल्याची माहिती देखील आता समोर आलेली आहे। मलेशियामधील व्यक्तीशी फोनवरून संवाद साधल्याची देखील सूत्रांकडून माहिती सध्या मिळते। तर नामांकित कंपनीमध्ये असणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड करण्यासाठी महिला पोलिसांचं पथक हे आता तैनात झालेलं आहे। हाऊसकीपिंगचं काम करताना महिला पोलिसांनी ही सगळी माहिती मिळवलेली आहे। साध्या वेशामध्ये कंपनीमध्ये कर्मचारी असल्याचा वावरत त्यांनी हा सगळा तपास केलेला आहे आणि याच तपासामध्ये ही अत्यंत महत्त्वाची आणि अतिशय धक्कादायक अशी बातमी समोर येते। आणि याच संदर्भामध्ये अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी सध्या आपल्या सोबत आहेत। मुकुल, अतिशय धक्कादायक अशी ही अपडेट समोर येते। मलेशिया कनेक्शन पुढे आलेलं आहे, कशा पद्धतीने हा तपास करण्यात येत होता? बरोबर आहे। मलेशियाशी काय संबंध आहे या संदर्भातला आता येत्या काळामध्ये तपास होणार आहे। येथील जी पीडित महिला होती त्या पीडित महिलेला कुठेतरी मलेशियातील एका व्यक्तीशी फोनच्या माध्यमातून संपर्क साधून देण्यात आल्याची माहिती आता सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे। अर्थात तो नेमका संपर्क कशासाठी झालेला होता, त्या महिलेला तिकडे कशासाठी पाठवलं जाणार होतं याबाबत अद्याप कुठल्याही स्वरूपाचा खुलासा झाला नसला तरी देखील अनेक धक्कादायक बाबी आता यामधनं समोर येत आहेत। यातली जी एक आरोपी आहे अश्विनी चेनानी, हिला आज कोर्टामध्ये पुन्हा एकदा न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। तिची पोलीस कोठडी वाढवून मागितली जाणार आहे। यातले प्रमुख आरोपी होते 6 आरोपी ज्यांची न्यायालयीन कोठडीमध्ये याआधीच रवानगी करण्यात आली आहे। त्यांना उद्याला पुन्हा एकदा पुढच्या गुन्ह्यामध्ये देखील पोलीस ताब्यात घेणार आहेत। त्यामुळे अनेक घडामोडी येत्या काळामध्ये या प्रकरणासंदर्भातल्या घडणार आहेत। परंतु जे नाशिक पुरतं मर्यादित प्रकरण होतं, जे केवळ धर्मांतर आणि महिलांच्या अत्याचारापुरतं मर्यादित प्रकरण होतं, त्याचे कुठेतरी आता आंतरराष्ट्रीय संबंध, आंतरराष्ट्रीय कनेक्शन हे समोर येऊ लागलेले आहेत। अगदी, त्यामुळे यावरूनच या प्रकरणाची व्याप्ती ही काहीशी मोठी असल्याचं चित्र दिसून येत आहे। सगळे अपडेट्स तुमच्याकडून जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।